मुंबई विद्यापीठामध्ये आता वर्षातनं 2दा प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। परदेशी विद्यापीठांच्या पार्श्वभूमीवरती किंवा परदेशी विद्यापीठांच्या धर्तीवर हा निर्णय घेतला गेलाय। 2 वेळेला प्रवेश देण्यास UGCनं परवानगी दिली आहे। त्यामुळे मुंबई विद्यापीठात आता वर्षातनं एकदा नाही तर 2दा प्रवेश प्रक्रिया पार पडली जाईल। परदेशी विद्यापीठांमध्ये बहुतांश करून ही प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते की वर्षातनं 2दा प्रवेश मिळतात। मुंबई विद्यापीठामध्ये आजवर ही सोय नव्हती, परंतु UGCच्या मान्यतेनंतर मुंबई विद्यापीठात सुद्धा विद्यार्थी वर्षातनं 2दा प्रवेश घेऊ शकतील। साधारणतः जून जुलै किंवा प्रत्येक कोर्सच्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने हे प्रवेश होत असतात। एकदा प्रवेश घेतले की प्रवेश प्रक्रिया त्या शैक्षणिक वर्षासाठी बंद केली जायची आणि हा सर्वसाधारण नियम मुंबई विद्यापीठाचा। परंतु परदेशी विद्यापीठांमध्ये जर एखादा विद्यार्थी वर्षाच्या मध्यावरतीच पुन्हा एकदा प्रवेश घेऊ इच्छित असेल तर त्याला तो प्रवेश दिला जायचा, याचाच विचार करून मुंबई विद्यापीठात सुद्धा आता हाच नियम राबवला जाईल। अधिक माहिती वेदांत देतायत। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं ज्ञानदा, परदेशात अशा प्रकारे प्रवेश दिले जातात, अगदी त्याच धर्तीवर आता भारतीय विद्यापीठांमध्ये सुद्धा प्रवेश दिले जाणार आहेत आणि UGCने याला परवानगी दिली आहे। म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि जानेवारी, फेब्रुवारी अशा 2 महिन्यांमध्ये 2 वेळेस हे प्रवेश घेता येणार आहेत। बऱ्याचदा आपण बघतो परीक्षांना उशीर होतो, त्यामुळे पूर्ण वर्ष विद्यार्थ्याचं वाया जातं आणि त्यामुळे जर जुलै, ऑगस्टमध्ये जर विद्यार्थ्याला प्रवेश घेता नाही आला तर त्याला आणखी एक संधी मिळणार आहे, ती जानेवारी, फेब्रुवारीमध्ये प्रवेश घेण्याची। त्यामुळे विद्यार्थी 2 वेळेस प्रवेश घेऊ शकतो। शिवाय त्याला इतर परीक्षा द्यायची असेल किंवा परीक्षेचा निकाल लागण्यास उशीर झाला तरी या विद्यार्थ्याला संधी यामुळे मिळू शकते। आता जरी UGCने परवानगी दिली असली तरी विद्यापीठ कशा प्रकारे याची अंमलबजावणी करतं, खास करून राज्यातील विद्यापीठ कशा प्रकारे अंमलबजावणी करतं हे पाहावं लागेल। ज्ञानदा, धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।